नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. अजित पवारांनी बारामतीमधील मेळाव्यात बोलताना नाव न घेता छगन भुजबळांच्या नाराजीवर भाष्य केलंय. मंत्रिमंडळ विस्तारावेळी आपण काही नाव मंत्रिपदासाठी दिली होती. भुजबळांच्या या नाराजीबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक विधान केलंय. त्यामध्ये काही मान्यवरांना आपण थोडंसं थांबायला सांगितलं, मात्र त्यानंतर काहींनी रोष व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी तुटीच्या खोऱ्यात आणण्याचे पद्मविभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. याबद्दल मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर विखे पाटील यांचे अहिल्यानगर येथे प्रथमच आगमन झाले. डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर माध्यमांशी संवाद साधलाय. यामध्ये वाळू विषयक सुलभ धोरण आणू अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे त्या संदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळू विषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू असा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक निकाल लागून महिना पूर्ण झालाय. त्यानंतरही या निकालावरून होणारे आरोप हे थांबताना दिसत नाहीयेत. हिटलर मुसोलिनी हे देखील भरघोस बहुमताने विजय होत असत, पण तो विजय खरा नव्हता असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. सत्ता हवी होती तेव्हा मंदिर करत होते, आता सत्ता मिळाल्यानंतर मंदिर न शोधण्याचा सल्ला देत आहेत, अशा शब्दात उत्तराखंड ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधलाय. प्रत्येक ठिकाणी मंदिर शोधण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असे वक्तव्य भागवत यांनी व्यक्त केले होते. त्यांनी भागवत यांच्यावर राजकीय सोयीनुसार वक्तव्य करत असल्याचा आरोप केलाय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्रातील परभणी शहराला भेट देणार आहेत. यावर आता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींच्या दौऱ्याला नौटंकी म्हटलं असून त्यांच्या दौऱ्यावर टीका केली. पुण्यातील महत्त्वाच्या मुळामुठा नदी पात्रात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील नाईक बेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. नायडू मेला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी आणि नदी सुधारण्याच्या नावाखाली नदीच्या कमी झालेल्या पात्र याला जबाबदार असल्याची माहिती कांची वस्तीतील नागरिकांनी दिली आहे. पुण्यात मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवाचा समारोप झालाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. या पुस्तक महोत्सवात 4 विश्व विक्रमांची नोंद झाली असून 9 दिवसात 25 लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाने दुसऱ्या वर्षी नवा इतिहास घडवलाय. राज्य परिवहन महामंडळाला दररोज सुमारे 3 ते 3.5 कोटींचा तोटा होतोय. यामुळे एसटीचे चाक आर्थिक संकटात सापडले. एसटीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. मात्र अधिवेशनात एसटीच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलाय. नागपूर हिवाळी अधिवेशनात कुठल्याही पक्षाच्या सदस्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याबाबत प्रश्न उपस्थित केला नसल्याचे बर्गे यांनी म्हटलंय. गेल्या 5 वर्षात रजिस्टर ऑफ कंपनीजने तब्बल 2.33 लाख बनावट कंपन्या बंद केल्यात. यातील 36.856 कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. बोगस कंपन्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून त्यानंतर 35,637 बनावट कंपन्यांसह दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. गत 5 वर्षात 2,33,566 कंपन्यांना यादीतून काढून टाकण्यात आलंय. वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.